आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरच्या या बस स्थानकामध्ये, ज्याला मध्यवर्ती बस स्थानक म्हणतात। छत्रपती संभाजीनगर हे नाव मिळवण्यामागचा लढा हा कित्येक वर्षांचा होता आणि या शहराला मोठी पार्श्वभूमी ही उद्योगधंद्यांची आहे, व्यवसायांची आहे, व्यापारांची आहे। तेवढीच मोठी पार्श्वभूमी ही पर्यटनाची आहे। खुलताबाद असेल, म्हैसमाळ असेल, अशा कित्येक वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणांचं हे शहर मानलं जातं। या शहरामध्ये रोज हजारो लोक येतात आणि या बस स्थानकावरती आल्यावरती हे लोक काय बघतात तर प्रचंड मोठी अस्वच्छता। याच शहरामध्ये हजारो विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठी येतात। कधीही पडू शकतील असे स्लॅब, मागील काही दिवसापूर्वी सुद्धा इथे स्लॅब पडल्याची दुर्घटना घडलेली होती। इथल्या चालकांना सुद्धा याची एवढा त्रास होतो की हे बस स्टँड मध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये बस स्टँड आहे असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल। ज्या जिल्ह्याने या महाराष्ट्र राज्याला अनेक मंत्री दिले, ज्या जिल्ह्यातून एका राज्याचे राज्यपाल गेले, अशा या जिल्ह्यातून लोक वाट बघताय की ज्याप्रमाणे औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, तसाच बदल या बस स्टँड मध्ये सुद्धा होईल का? आपल्याला अभिमान वाटेल आणि चांगलं वाटेल असं बस स्टँड पुन्हा एकदा बनेल का? ही वाट छत्रपती संभाजीनगर बघताय।